आजचा दिवस खूप क्यूट होता कारण आम्ही गेलो एका खास जागेवर. कुठे ते पुढे बघा. आणि हो, ही होती एक ट्रिपल डेट. मी, स्मिथ आणि मम्मी. सो मम्मीला परमनंट आयब्रोज करायचे होते. सो वी बोट टू खरदेर. सो तिकडे पोहोचल्यावर स्मिथला सुद्धा टेम्प्ट झालं आयब्रोज करायला. आयब्रो बट आय वॉज लाईक, आयब्रोज राहू द्यात, तुम्ही पहिले स्वतःला शेप करा. नॅचरल. सो वाईल हर ट्रीटमेंट वॉज गोईंग, मी आणि स्मिथ ऑटोने गेलो मार्केटमध्ये. बिकॉज ऑफकोर्स मुंबईमध्ये पार्किंग मिळणं तर इम्पॉसिबल आहे. सो आम्ही आलो आहोत जामा मस्जिद जवळ, जिकडे केन आणि बांबूने बनलेले आर्टिफॅक्ट्स मिळतात. मला असे लोकल मार्केट्स एक्सप्लोर करायला खूप आवडतात. वी ट्राईड सम बांबू चेअर्स जे खूप कम्फर्टेबल होते. आणि आम्हाला आमच्या न्यू बेडरूम साठी काही सामान घ्यायचं होतं. सो ते घेऊन आम्ही परत गेलो स्टुडिओला मम्मीला पिक करायला. अँड लुक हाऊ प्रिटी शी इज लुकिंग विथ हर न्यू आयब्रोज. तिथून आम्ही गेलो लंचला विराट कोहलीच्या वन एट कम्युन रेस्टॉरंट मध्ये. Me and Smith have been here earlier and we love this space, food and ambience so much. But it was Mummy's first time over here and she was literally so happy. आम्ही ऑर्डर केलेलं विराट कोहलीचं फेवरेट मशरूम गुगली डिमसम्स अँड avocado flatbread. But मम्मी वॉज लाईक, मला बिर्याणी मागवा, हे फॅन्सी फूड नको बाबा मला. घे घे ना. अजिबात नाही. का 10 दिवस उपाशी असलो तर नाही खाणार. का मम्मी एन्जॉयड हर बिर्याणी. आणि हे avocado फ्लॅटब्रेड इतकं सही होतं ना, मला पहिल्यांदा avocado एवढं आवडलं. आणि हे डिमसम्स एवढे चीझी आणि मेल्ट इन माउथ होते ना. वी हायली रेकमेंड यू गाईज टू ट्राय दिस ॲटलिस्ट वन्स. आय एम प्रो मॅक्स. सो माय प्रोमॅक्स चॉपस्टिक ईटर हजबंडने मला शिकवलं चॉपस्टिक्सने कसं खायचं अँड आय नेल्ड इट ॲट फर्स्ट ट्राय. सिरियसली गाईज, हे डिमसम्स खूप डिलिशियस होते. मस्ट ट्राय. मम्मी एवढी हॅपी होती ना. वेन एव्हर वी टेक आवर पॅरेंट्स टू सच फॅन्सी प्लेसेस, ते एवढे खुश होतात ना. इट्स रिअली हार्ट वॉर्मिंग टू वॉच. असं वाटतं. छान मस्त एक नंबर. लंच करून आम्ही निघालो अँड दिस इज व्हॉट हॅपन्ड विथ मी. विराट कोहलीच्या रेस्टॉरंटमध्ये खाल्लं एवढं चांगलं आणि हिच्या पोटात दुखायला लागले खूप. विराट कोहली हे विराट कोहली काय टाकलेलं फूड मध्ये. रस्त्यामध्ये नायका लक्सचं शॉप बघून माझ्या पोटात दुखणं तर थांबून गेलं आणि आम्ही मस्त शॉपिंग सुद्धा केली. फायनली वी रिच्ड होम. सच अ होलसम डे फिल्ड विथ लव्ह अँड लाफ्टर अँड इट वॉज सो मेमोरेबल फॉर ऑल थ्री ऑफ अस.